बुद्धी बाजूला ठेवायची नसते, बुद्धी वापरायची असते, पण कशी? तर हृदयाला धरून. बरोबर? हृदयाला धरून. जशी आई आपल्या बाळावर प्रेम करते, बुद्धी असतेच तिला. तिच्या बुद्धीला कळत असतं की तिची मुलं, मुलगा किंवा मुलीची काय असेल ते शेजाऱ्यांच्या मुलापेक्षा दिसायला कमी सुंदर आहे, आलक्षामध्ये. पण तरी देखील तिच्या बुद्धीला ते पडलं, ती अंतःकरणाला पटेल का? नाही. तिच्यासाठी तिची मुलगी, तिचा मुलगा हे तिला सगळ्यात जास्त आवडतंच. त्याच्यामुळे सौंदर्याचा भाग येतो का? नाही. अगदी दुसऱ्याचा शेजाऱ्याचा मुलग्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले आणि स्वतःच्या मुलाला 100 पैकी फक्त 50 मार्क मिळाले, म्हणून तो शेजारचा मुलगा आवडता होईल का? त्याच्याबद्दल कौतुक वाढेल, चांगले असते का? पित्याला सुद्धा कौतुक वाढेल, आदर वाढेल, पण तरी देखील स्वतःच्या मुलावरच प्रेम जास्त असेल. मग नुसतं दिसलं तर क्वालिटी सुद्धा. एवढंच काय, शेजारचा मुलगा अगदी सत्प्रवृत्त आहे आणि स्वतःचा मुलगा समजा अगदी पूर्णपणे डॅम्बिस आहे, तरी देखील आईचं प्रेम त्या डॅम्बिस, चोर, लबाड, फसव्या मुलावर असतंच, हे लक्षात ठेवा. आणि असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि हीच मानवाची गोष्ट साधीच्या सुधी आपण त्या मोठ्या आईपर्यंत नेऊन चिकटवली पाहिजे. चिकटवली पाहिजे ती वडाच्या साल वांग्याला तसं नाही चिकटवायचं, तर डायरेक्ट खरं आहे म्हणून तिथपर्यंत थेट नेलं पाहिजे की तिला सुद्धा आपली बाळं कशी असली तरी प्रियच असतात.